मुंबई आणि आसपासच्या शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून खड्डे आणि उघड्या मॅनहोलमुळे अपघात होण्याचे प्रकार सुरूच आहेत। याची गंभीर दखल घेत वाहन चालवण्यासाठी योग्य असलेले खड्डे विरहित आणि दर्जेदार रस्ते तयार करण्यासाठी आणखी किती वर्षे लागतील असा सवाल हायकोर्टानं मुंबई महापालिकेला विचारलाय। ठाण्यातील परिस्थिती तर मुंबईपेक्षाही वाईट आहे असंही निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। मॅनहोलच्या झाकणाखाली संरक्षक जाळ्या बसवण्याच्या आदेशाची अंमलबजावणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याबद्दलही कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। अद्याप 3000हून अधिक मॅनहोलना झाकणं आणि संरक्षक जाळ्या बसवण्याच्या बाकी असल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली आहे। आम्हाला आकडेवारी नको, यंदा मॅनहोलमुळे एकाही नागरिकाचा मृत्यू होणार नाही अशी हमी द्या असे कोर्टानं म्हटलेलं आहे। कोर्टानं काय म्हटले बघूयात। 2007 ते 2026 या 2 दशकं उलटली तरी मुंबईचे रस्ते खड्ड्यातच आहेत। मुंबई मनपानं मुंबईचे रस्ते कायमचे खड्डेमुक्त करावेत असंही कोर्टानं म्हटलंय। दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांचा प्रश्न उद्भवतो। दरवेळी नवनवीन कारणं देण्याची मनपाची वृत्ती थांबली पाहिजे असं म्हणत कोर्टानं मनपाला झापलंय। जगातील प्रमुख शहरांच्या धर्तीवर मुंबईत वैज्ञानिक पद्धतीनं रस्ते तयार करा। अजूनही 3000हून अधिक मॅनहोलना संरक्षक जाळ्या बसवणं बाकी आहे। कोर्टाला माहिती देण्यात आली। आकडेवारी नको, मॅनहोलमुळे नागरिकांचा मृत्यू होणार नाही याची हमी द्या असं कोर्टानं म्हटलंय।